हे काय चालू आहे विराजस कुलकर्णीचं? खरं बोलतेय मी. म्हणजे बघा, माझा होशील ना सिरियल मधून आपण त्याला ओळखतो. आता एवढी सुपरहिट सिरियल, एवढी गोड सिरियल, ह्याच्यानंतर त्याला चित्रपट मिळाले असते, वेब सिरीज मिळाले असते, डेली सोप होते, पण हा माणूस रंगभूमीवर असा काय मुरलाय. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 5 प्रोजेक्ट त्याचे सुरू आहेत. वरचे वधूवर तुम्हाला माहितीच आहे, त्याचं लेखन दिग्दर्शन विराजस कुलकर्णीचं आहे. किती अवॉर्ड जिंकले त्या नाटकाने. दुसरं म्हणजे फिल्टर कॉफी, महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित फिल्टर कॉफी हे नाटक फक्त विराजससाठी जाऊन बघावं, इतका त्याने सुंदर अभिनय केलेला आहे. तिसरं म्हणजे एक तिची गोष्ट, ओजी रियालिटी शो बुगी बुगीची ओजी रियल विनर कुलवा खामकरताईचं हे नाटक. हे म्युझिकल डान्सिकल असं वेगळं नाटक आहे. नाटकाचं वन लाईनर जर सांगायचं झालं तर ही प्रत्येक तिची गोष्ट आहे, ही आपल्या सगळ्या बायकांची गोष्ट आहे, ज्या दुसऱ्यांसाठी आयुष्य जगताना स्वतःचं आयुष्य जगणं विसरून जातात, स्वतःची ग्रेस विसरून जातात, काहीतरी खूप पाठी राहून गेले असं सारखं वाटत राहतं, हातातून काहीतरी सुटत चाललंय, अशी एक फेज येते आयुष्यात. ती फेज या नाटकात दाखवली आणि ही अजिबात मिस करू नका. आणि फुलवाताईंनी ऑफकोर्स आसमा खामकर तिची मुलगी तिलाही लॉन्च केलं या नाटकात आणि आय मस्ट से डेब्यू खूप छान परफॉर्मन्स आहे तिचा. नाटकच गोड आहे आणि जे लिहिलंय विराजस कुलकर्णीने आणि ह्याचं दिग्दर्शन केलंय विराजस कुलकर्णी आणि सूरज पारसनीस. आता सूरज पारसनीस कोण तर वरवरचे वधूवर मधला पांडा म्हणजे सूरज पारसनीस. ही जोडगोळी आहे बरं का. आता विराजस आणि सूरज म्हणजे हे दोघं टॅलेंटेड माणसं एकमेकांना भेटलेत आणि विराजसला खूप चांगली साथ मिळाली सूरज आणि ती अशीच राहो बरकरार. चौथं म्हणजे आता जर आपण बोलतोय दोघांबद्दल तर विराजस आणि सूरज, ओमकार गोखले, शिवराज वायचळ या सगळ्यांची मिळून थिएट्रॉन एंटरटेनमेंट नावाची एक नाट्य संस्था आहे पुण्यामध्ये. त्यातून हे प्रायोगिक नाटकं बसवत असतात, वर्कशॉप्स घेतात, शिबिरं, असं सगळं भरपूर नाट्य उपक्रम सुरू असतात. त्यातलंच एक नाटक म्हणजे मिकी. तर हे म्हणजे एक डार्क ह्युमर आहे आणि त्यात विराजस स्वतः आहे, सूरज आहे, सगळे शिवराज आहे, ओमकार गोखले आहेत. हे सगळे बघा हे छान असे नाट्यप्रेमी एकत्र येऊन असे छान छान प्रोजेक्ट करतात, इतकं छान वाटतंय. पण विराजस हे चाललंय काय, मी काय म्हणत होते, हा तर हे मिकी नाटक म्हणजे इतकं एंटरटेनिंग आहे, तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल असं नाटक आहे. आणि 5वं महत्वाचं आता शुभारंभ झालाय नुकताच, कोहम नाटक. गोनी दांडेकर यांच्या साहित्यावर आधारित एक नाट्यमय प्रवास आहे हा आणि ज्यामध्ये विराजसची आई मृणाल कुलकर्णी आणि विराजसची बायको शिवानी रांगोळे ह्या आहेत, सोबत शिवराज वायचळही आहे. आणि ह्या अजून माझं राहिलंय बघायचं, पण मला ऑलरेडी बाहेरून जे रिव्ह्यूज येत आहेत हे मस्ट वॉच आहे असं मला सगळ्यांनी सांगितलं. पण विराजस तुझं चाललंय काय, किती टॅलेंट. आणि आत्ताच जे कलारजनी पुरस्कार झाले त्यामध्ये विराजसला सर्वोत्कृष्ट नाट्य संहिता लेखनासाठी रंगसंहिता पुरस्कार देण्यात आलेला आहे. खूप शुभेच्छा विराजस तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि हे सगळं 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 बघणं आता प्रेक्षकांची जबाबदारी आहे. धन्यवाद.